सांगली शहरातील संजयनगर परिसरातील एसटी कॉलनी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे। 4 ते 5 हल्लेखोरांनी घरात घुसून 13 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याची गोळ्या झाडून निर्घुण हत्या केली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वेदांत बंडगर हा स्थानिक हमाल नेत्याचा नातू होता। गुरुवारी रात्री 4 ते 5 जणांच्या टोळीने बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार केला। या गोळीबारात वेदांत गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे। घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे। प्राथमिक तपासात माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र हत्येमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। अल्पवयीन मुलाची घरात घुसून हत्या झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येते। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये। उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेलं आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। सर, ह्या घटनेमध्ये काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे।